राहुल्या, अरे तू इकडे बसलाय ना रे? मी आहे तुला अख्खं गावभर बघतोय. मला तरी सांगायचं ना इकडे येणार आहे म्हणून. राहुल्या, अरे काही म्हण, पण पावसाळ्यामध्ये ना आपलं गाव लई भारी दिसते. हा, भले लोक पैसा कमवण्यासाठी शहर जवळ करीतात, पण खरं सुख ना गावालाच आहे. प्रत्येकाला आपलं गाव भारीच वाटतं, कारण त्यांचं लहानपण त्या गावात गेलेलं असतं. काय पण होऊ दे, आपण आयुष्यात कितीही पैसा कमवू दे, पण गावासारखं सुख कुठंच नाही बघ. बरं ते जाऊ दे, मला तुला एक विचारायचं होतं. विचारू का? विचार, तुला काय विचारायचं? खरं खरं सांगायचं. हा, मागच्या वेळेस पण मी तुला विचारलं होतं, तेव्हा तो काहीच सांगितलं नाही. आता तुला आपल्या मैत्रिणी शपथ आहे. बर, मैत्री शपथ सांगतो. राहुल्या, अरे 2 महिने झालं तू गप आहे. कोणासंग बोलत नाही, काय नाही. पुण्याला भरतीला गेलतो तेव्हा पण न सांगता निघून आला, आणि तेव्हापासूनच तू गप आहे. अरे काय झालंय तुला? काय नाही झालं. आता म्हणलं ना आपल्या मैत्री शपथ आहे, सांग की काय झालंय? बर, सांगतो, पण ही गोष्ट फक्त आपल्यात राहील. हा, मारलं रे, त्या राहुल्याने मारलं मला. ते पण अंजली समोर मला मातीत लोळवलं. माझ्या पॉली हाऊस मध्ये येऊन या बंटी भोसलेला मारलं त्यांनी. नाही, आता हे मला काही सहन होत नाही. आईला, मला इथं दुःख देऊन स्वतः आनंदाने तिथं भरती द्यायला गेलाय. तो भरतीला कुठे गेलाय? पुण्याला. मग आपण एक काम करायचं. म्हणजे राहुल्या ग्राउंडला पोहोचायच्या आतच त्याचा कार्यक्रम करायचा. नको, तिकडं अंजली असन त्याच्यासोबत. त्याला एवढा सहज नाही सोडायचं रे. त्याला ठार नाही मारायचा, त्याला त्रास देत राहायचा. मासा कसा पाण्याच्या बाहेर काढल्यावर तडफड तडफड तडफडतो, तसा तडफडला पाहिजे तो. ते तर सहज शक्य आहे. कसं? आपण राहुल्याच्या काळजावरच घाव घालायचा. राहुल्याचं काळीज म्हणजे त्याचा बाप आहे. समजलं का? समजलं. अरे मग चांगल्या कामाला येळ कशाला घालवायचा? म्हण्या भाई, व्हॉट्सअपला फोटो आणि लोकेशन पाठवतोय. 1 तासात काम झालं पाहिजे. राहुल्या, अरे हेच ग्राउंड आहे ना? हॅलो हॅलो, हॅलो राहुल्या, कुठं आहे तू? पुण्याला आहे. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता टाकव्याला जा. का? म्हणजे तुझ्या बाबांच्या जीवाला धोका आहे. बंटी तुझ्या बाबाला मारणार आहे. आणि या सगळ्यात माझा नवरा बी सामील. काय?
वाईब्या, मला लय वाईट वाटतंय की मला भरती नाही देता आली आणि माझ्यामुळं तुम्ही पण नाही भरती दिली. याचं अजून लय वाईट वाटतं बघ. वाईट कायला वाटून घ्यायचं? राहुल्या, अरे आम्हाला कळतंय तुला तर काय वाटत असेल ते. त्याचं दुःख आम्हाला पण आहे. असा हातातोंडाशी आलेला घास लांब गेला. पण राहुल्या, एक सांगू का, तू जे केलं ना ते योग्य केलं. ऐकलंय मी सगळं तुझं बोलणं. अंजी, अगं बरं झालं तू आली. माझं काय ऐकत नाही, तुझं तरी ऐकल. हे बघ राहुल्या, तुझा देवावर विश्वास हा एक का नाही माहित नाही, पण माझा पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयुष्यात जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे झालेल्या गोष्टीचा ना असा जास्त विचार नाही करायचा. आता पुढं काय करता येईल याचा विचार करायचा. आणि तसं पण देव आपल्याला संधी देत असतो. आपण त्या संधीचं सोनं करायचं का माती हे आपल्या हातात असतं. हा राहुल्या, अंजी म्हणते ना ते बरोबर आहे. अंजी, अगं तू लय हुशार आहे, पण मीच कसा काय अडाणी काय ना भाऊ. राहुल्या, देव बुद्धी वाटत होता तो मी कुठं होतो रे? नाही नाही, तिथंच असेल, पण तो ना मी चाळण घेऊन गेलो असेल. देवाने बुद्धी वाटली असेल, पण ती सांडूनच गेली असेल, आहे ना? ए वैभ्या, असं काही नसतं. देवानं प्रत्येकाला सारखीच बुद्धी दिलेली असते. हा, फक्त जो तो ना आपल्या क्षमतेप्रमाणे त्याचा वापर करतो. राहुल्या, अरे आता तरी नको विचार करू. तूच सगळ्यांना सांगत असतो ना, आणि आता तूच विचार करतोय का? अंजे, तू सगळं बरोबर बोलते. अगं पण एवढ्या जवळ असतो भरतीच्या. हे बघ राहुल्या, आता तू परत तेच करतोय जे तुला नाही करायचं. तू एक संधी गमावली, पण लाख मोलाची माणसं कमवली आहेत बघ. आणि माणसं हीच खरी ताकद असते. खरंय, मला देवानं जे काय दिलंय ना ते तुमच्यासारखी माणसं दिले. पण अंजे, मी असं झालं म्हणून भरती नाही दिलं, पण तुम्ही तरी भरती द्यायची ना. माझी आजी नेहमी म्हणते, आपल्या आयुष्यात ना माणसं जपली पाहिजे. जी आपल्याला कठीण काळात साथ देतात ना तीच आपल्या यशाची भागीदार असतात. आणि तूच सांग, तूच आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला होता ना, आणि तूच नसताना आम्ही कशी भरती द्यायची हे काय मला पटलं नाही, म्हणून नाही गेलो. अंजे, तुला काय बोलू मला कायच कळत नाही, पण खरंच थँक्यू. आता थँक्यूवरच नाही चालणार. ए यार थांबा, आता काही इथं चालू होतं काय? ए वाईब्या, तुला काय अक्कलच नाही बघ. अंजे, संध्याकाळी काय करते? काय नाही. का? काही काम होतं? संध्याकाळी पडाळीवरती. का? तुला काय करायचंय? मग तुमच्या पडाळीवर कशाला? आमच्या घरी येऊ दे ना, सारखं तुमच्या पडाळीवर. आमच्या घरी ये. बर, याच्या घरी ये आणि येताना मिणीला पण घेऊन ये. पण का? काय स्पेशल? सांगतो आल्यावर. बर. बरं रावल्या, मी जातो, मला बैल सोडायच्या. तुमचं चालू द्या. अंजे, एवढं बोललीस खरं, पण या 2 महिन्यात का अभ्यास केला का नाही भरतीचा? हा मग तुला काय वाटलं ही अंजी भरतीचं स्वप्न असंच सोडून दिल होय? अगं तसं नाही, पण काय? बर, मी तुला एक शब्द विचारतो, त्या शब्दावरनं तुला काय आठवते, कुठला शब्द आठवतोय तुम्हाला सांगायचं. बघूया
तुझी मेमरी किती शार्प आहे ती. बर विचार. सूर्य, चंद्र, समुद्र, पाणी, भरती, स्वप्न, निसर्ग, सुंदर, प्रेम, आपुलकी, लक्ष्मी, नारायण, अंजी. राहुल्या. अंजी, तुझं नाव घेतल्यावर मी तुला कसं काय आठवलं? काय पण विचारतो, असं प्रश्नांची उत्तरं देऊन मी काय भरती पास होणार आहे का? भरतीचं काय माहित नाही, पण प्रेमाची पास झाली. अंजे, मी तुला माझा प्रश्न विचारलाय, आता तुला त्याचं उत्तर मी दिलेलं घड्याळ घालून तुला द्यायचं. आणि जेव्हा तू ते घड्याळ हातात घालशील तेव्हा मी समजून जाईल की तुझा आपल्या प्रेमाला होकार आहे. अंजे, आता कुठे चालली? जाते मी, काम आहे मला. थांब की जरा. राहुल्या. आईला कडू लयच त्रास देतो रे. शंभो. भाऊ, अजून किती दिवस शिक्षा देणार? करून टाका ना माफ, लय दुखते. लय दुखतंय? तुला लय दुखतंय? अरे माझ्या दुखण्यापुढं तुझं दुखणं काहीच नाही रे. माझ्या तर मनावर पण घाव झालाय, आणि अजून कुठं कुठं घाव झालाय ना तुला सांगू पण नाही शकत. भाऊ, पण तुम्हाला नेमकं झालंय काय? मुळव्याध रे, मुळव्याध. खरंच अवघड जागेचं दुखणं असतं. साला सहनही होत नाही आणि कोणाला सांगताही येत नाही. भाऊ, तुम्हाला माहिती आहे का, आमचा लांबचा आजा, त्याचा लांबचा भाऊ आणि त्याचा लांबचा पोऱ्या, त्याला पण असंच झालं होतं. काय? मुळव्याध. तू असं जरा जवळ ये, नाही तर असा लांब हात करून रट्टा दिन ना, सरळ जाशील तुझ्या लांबच्या आज्याकडं. भाऊ, लय दुखतंय का? तुम्ही असं करा, उपड झोपा, हा? म्हणजे पालतं झोपा. हो, नाही नाही, तू टेबल ओढ इकडं आणि वारा घाल. ए यार इकडं. भाऊ, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? काय? तुम्हाला कशी माहित असणार, तुम्ही घरातच असता ना. अहो, ते राहुल्या आहे ना, राहुल्या पक्का देवदास झालाय. अशी बोकडा दाढी वाढून फिरतोय. त्या राहुल्याचा ना परफेक्ट गेम केलेला, पण ते बेना ऐन वेळेस कसं काय घरी आलं काय माहित. भाऊ, आपला एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, आपला दुसरा प्लॅन सक्सेस झालाय. कोणता? अहो, राहुल्यानं भरतीच दिली नाही. तसं तू हुशार आहे चोच्या, पण त्या मिनी पायी फार गाढव झालाय. भाऊ, जाऊ द्या ना ते विषय. आता त्या मिनीकडे बघणार पण नाही. वाटल्यास तुमची शपथ. नाही नाही, माझी शपथ. खोट वाटतंय का तुम्हाला? मग घ्या तो चाकून ठेवा माझ्या गळ्यावर.
म्हणजे तुमचा बी त्रास कमी होईल. चाकू चाकू, त्या दिवशी चाकू त्या पॉली अवसर पाहिजे होता रे. असा कापला असताना त्या राहुल्याला. त्याने मला मारलं त्याचं वाईट नाही वाटत मला. तिने मला अंजी समोर मारलं त्याचं जास्त वाईट वाटतं. अहो भाऊ, वहिनींसमोर जरी मारला असेल ना तरी वहिनींचं थोडं सुद्धा प्रेम तुमच्यावर कमी नसेल झालं. मला काय वाटतं माहिती का, वहिनींचं तुमच्यावर 30% प्रेम असेल, नाही 50% असेल, नाही 101%. हा, 101% प्रेम असेल. अहो वहिनींचं प्रेम टक्क्यात मोजूच शकत नाही. बस लय प्रेम होतो जाईल. आईला अंजलीला कसं पटवायचं याचा काय मार्ग दिसाना मला. अहो माझ्याकडे एक प्लॅन आहे. नको, तुझा प्लॅन पण नको आणि तू पण नको. भाऊ माझा प्लॅन नका घेऊ, पण मला नका सोडू. वाटल्यास तुमच्या पाया पडतो मी. लय लाडीगोडी नको लावू. उठ तिकडे जाऊन कोंबडा बन. चल. शंभो. बाबा, बाबा, आईनं कुट्टी दिली, कुठे ठेवू? एक काम कर, ठेव माझ्या डोक्यावर. हा बा, टीव्ही नाही इथंच आणि जाईन घरी. अगं काय अंजे तू पण बारक्या पोरीसारखी करती. ठेव ना तिथं खाटावर. अंजे, तू कुठे घेऊन आली आणि तुझी आई काय करत होती? आई भाकरी करते. बाबा, आपल्या सुंदरीचं वासरू लयच भारी आहे नाही का? होय बघ. सुंदरी आणि माझी शाळेपासण्याची गट्टी आहे. मी शाळेत नाही यायची ना त्या उड्या मारीत मारीत माझ्या मागे यायची. अगं सुंदरीचा आणि तुझा एकाच दिवशी जन्म झाला बघ. लय झालं, 2-3 तासाचा फरक असेल. आणि आपल्या दीपिताईला ती बांडी गाय आवडायची. होय बघ, दीपीला ती भांडी गाय लय आवडायची. अगं भांडी गाय होतीच तशी लय गुणी. दीपी गोट्याकडे आली की त्या भांड्या गायलाच कुटी टाकायची, वैरण टाकायची, पेंड टाकायची. आणि तुला एक गमत सांग का, एकदा काय झालं, आपल्या म्हाताऱ्यानं गुरं सोडली चरायला आणि भांडी गाय लागली ना पळायला. आणि तिच्या मागे दीपिता बी लागली पळायला आणि पळता पळता भटकन पडली बघ. पडली आणि रडायला लागली. आणि तेवढ्या तिची आई आली. आईनं बुत्रानं फटकावली ना तिला. हायच तशी. अगं वरून वरून ती रागावती आहे, पण आतून लय मयाळू आहे ग ती ना. पण बाबा, तुम्हाला दीपिताईची आठवण येते का हो? अगं पोटचा गोळा आहे ती माझ्या. तिची आठवण नाही येणार तर कसं? कुठं असेल पोर काय माहित. पण बाबा, दीपिताई परत आली तर तुम्ही घेशाल तिला घरी? अगं कसं नाही घेणार, माझीच पोर आहे. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते बघ, त्याने एकदा तरी बोलायला पाहिजे होतं माझ्यासमोर. हसत हसत तिचं लग्न लावून दिलं असतं बघ. बरं जाऊ द्या तो विषय. आता झालं ते झालं, नाही तर परत तुम्हालाच त्रास होईल. का रडतोय? दिसत नाही का कांदा कापितोय मी? गावल्या आले मी.
बरं झालं आले. उपकारच केला आमच्यावरती. राहुल्या मी आले. अय मुस्कड्या, घातलंच का मध्ये तोंड? त्याशिवाय तुला करमायचं कसं नाही का? आयला मिनी, तुला माझ्या मनात कसं काय कळालं? आणि तुझं थोबाडच गटार आहे. ते कधी उचकलं नाही, कधी पानसाट बोललं नाही, असं कधी होणारच नाही. ए मिने, लय बोलली हा. ते बेसन पीठ घेईल लागेल तुझ्या थोबाडाला. ए वैब्या, अरे गप की, का तिला त्रास देतोय? बोलतच नाही मी आता काही. तोंडाला कुलूपच लावून घेतो. मिने, तुमच्या घरचं कुलूपण तेच लावतो मी तोंडाला. कुलूप कशाला? वेल्डिंगच मारून घेऊ का तुझ्या तोंडाला? म्हणजे परत कधी उघडणारच नाही. तुला येते की वेल्डिंग करता? मला नाही येत वेल्डिंग. आणू एखादं सावळ्यावरून वेल्डर, असं मोठमोठं टाक घालू. राहुल्या, आज काय स्पेशल भजी बनवली? अगं स्पेशल काय नाही, वाटलं करूया बेट, मग केला. बघ मी काय मदत करू का मग? नको नको, तू काही काम करू नको. तू फक्त खायचं काम कर. अंजे, याला नीट सांगा, नाही तर चालले मी घरी. ए जबळ, ए वैभ्या, गपकी जरा. तुझं घर आहे म्हणून काय लय रुबाब करतोय का? आल्यापासून टिरटिर करतोय. कांदा कापतो. अंजे, ती कांदा घे इकडं आणि कढई तापत ठेव. वैभ्या, तेल दे. राहुल्या, तू पण खाऊन घे, नाही तर हा वैभ्या करता करता सगळं खपवण. नाही नको, मी नंतर खातो. माझा हात माखलाय. दे. लय प्रेम. मिने, तू खा भजी. मिने, भजी कशी झाल्यात? आवडलं का? भारी झालं भजी. मग केलात कोणी? ए वैब्या, तू का गप बसला? बोल की. मी कशाला बोलू? माझं बोलणं तुम्हाला टोचत आहे ना, मग नाही बोलत मी. धन्य आहे तुझ्या पुढं. तुला देवानं कसा घडवलाय काय नाही. ए, मला देवाने नाही, माझ्या बापाने घडवलाय.
हे ते बघ ती मी नाही हसली, तिला माझं बोलणं पटलंय आहे ना. बर आता मस्करी बस. आपल्याला ही भरती नाही देता आली, पण आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. पुढली भरती येईपर्यंत आपण प्रॅक्टिस सुरू ठेवायची. काय बरोबर आहे, रावला जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. तुम्ही ना प्रॅक्टिस सुरू ठेवा, तुम्हाला प्रॅक्टिसची ना सक्त गरज आहे. आम्हाला गरज आहे आणि तुला नाही का? नाही का? अगं, माझी प्रॅक्टिस लई झाली, मला काय प्रॅक्टिसची गरज आहे तेव्हा. आणि अजून प्रॅक्टिस केली ना तर प्रॅक्टिस वसरणं नाही काय जायची. त्यामुळे मला काही प्रॅक्टिसची गरज नाही. रावल्या थँक्यू बरं काय, तू माझ्यासाठी एवढं चांगलं भजी बनवलं. ए वैभ्या, सगळ्यांसाठी येते. हा बरोबर, सगळ्यांसाठी चला 1 2 3. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी अंजी. आणि मी तुमचा राहुल. तर तुम्ही आपल्या कंदील या वेब सिरीजला खूप सारं प्रेम देत आहात आणि पुढेही देत राहाल अशी अपेक्षा करते. हां, प्रेम तर देताय, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरताय. तर पुढच्या एपिसोडचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा रोहिदास फिल्म प्रोडक्शन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.